नमस्कार, शाप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करते डिझायनर पापडची रेसिपी। जे मी रेशनच्या तांदळापासून हे डिझायनर पापड बनवले आहेत, ते तुम्हाला नक्कीच खूप आवडतील। चला तर मग बनवूया आपण मस्त डिझायनर पापड, तेही एकदम साध्या सोप्या पद्धतीने। पापड बनवण्यासाठी मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। हे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तर हे तांदूळ पहिला आपण धुवून घ्यायचे। त्याला डस्ट असते, पण महाग तांदूळ घ्यायची आवश्यकता नाही आहे। याच तांदूळपासून मस्त पापड बनले जातात, त्यामुळे रेशनचेच तांदूळ वापरायचे। तर ह्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। मी तांदूळ मस्त 2-3 वेळेस असे स्वच्छ धुवून घेतलेले, एकदम स्वच्छ होतं। त्याच्यामध्ये डस्ट असल्यामुळे 2-3 वेळेस धुवून घ्यायलाच पाहिजे। तुम्ही दुसरेही तांदूळ यूज करू शकता, किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पीठ पण यूज करू शकता। तांदळात मी पाणी ओतून घेते। हे तांदूळ मी 3 ते 4 तास भिजवून घेणार आहे, म्हणजे छान सॉफ्ट होतात आणि पापड मस्त होतात। तर 3 ते 4 तासासाठी मी साईडला ठेवून द्यायचे। मी 4 ते 5 तास तांदूळ मस्त भिजवून घेतलेले आहेत। तर हे छान सॉफ्ट बनले जातात एकदम। हे बघा, एकदम सॉफ्ट होतात तांदूळ, त्यामुळे चांगले भिजवून घ्यायचे, मग आपले पापड मस्त होतात। आता हे तांदूळ मी वाटून घेते। छोट्या मिक्सर बाउलमध्ये वाटून घ्यायचे, म्हणजे एकदम स्मूथ पेस्ट तयार होते छान। तांदूळ वाटताना आपण पाणी टाकून घेऊ, म्हणजे छान स्मूथ पेस्ट तयार होते। हे बघा, तांदूळ एकदम सॉफ्ट असे मस्त वाटून झाले। त्या टाइपमध्ये वाटून घ्यायचे। हे बघा, तांदूळ मस्त असे सॉफ्ट झालेत वाटून, मस्त पेस्ट अशी एकदम स्मूथ झालेली आहे। तर या टाइपमध्ये स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची। मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत। सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत। तर ज्यांनी तुम्ही याच्या जागी तांदळाच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता, पण तांदळाचं पीठ पण 1 तास तरी भिजवून घ्यायचं, म्हणजे पापड छान होतात। थोडंसं पाणी घालून या टाइपमध्ये तांदळाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मीठ। मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चम्मचपेक्षा थोडंसं जास्त, कमीच मीठ टाकायचे, कारण पापड वाळले ना मग खारट बनले जातात, त्यामुळे थोडंसं कमी मीठ टाकून घ्यायचं। आणि याच्यामध्ये मी टाकून घेते आणखी पाव चम्मचपेक्षा थोडंसं कमी पापड खार। याच्यामुळे आपले पापड मस्त फुलले जातात। हा मस्त मिक्स करून घ्यायचा। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये आणखी चिली फ्लेक्स, कोथिंबीर, तुम्हाला आवडेल तो मसाला याच्यामध्ये टाकू शकता। मी प्लेन असे पापड बनवते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला याच्यामध्ये टाकून घेऊ शकता। हे मस्त मिक्स करून घ्यायचे मीठ आणि पापड खार टाकून। आणि हे 10 मिनिट आपण पीठ परत झाकून ठेवू। मीठ आणि पापड खार टाकून मी 15 मिनिट पीठ मुरून घेतलेले छान। तर आता हे पीठ मी 2 वाट्यामध्ये घेत आहे, थोडंसं। आपण थोडे कलरफुल डिझायनर पापड बनवूया, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतात। तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कलर घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जेवढे कलर पाहिजे तेवढे तुम्ही कलर घेऊ शकतात। मी एका वाटीमध्ये थोडासा ग्रीन फूड कलर घेत आहे आणि छान मिक्स करून घेते याच्यामध्ये। एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि दुसऱ्या वाटीत मी आता मिक्स करून घेते ऑरेंज फूड कलर। कलरफुल पापड खूपच सुंदर दिसतात, लहान मुलांना तर पाहूनच खावेसे वाटतात, त्यामुळे कलरफुल पापड बनवून घ्यायचे। आणि हे पापड खूप छान बनतात। आता मी काही पानं घेतलेली आहेत, काही जास्वंदीचे, तर काही शेवंतीचे पानं घेतलेली आहेत। मी पानं चांगली धुवून घेतलेली आहेत। हे बघा, या टाईपचे शेवंतीचे पण पानं मी घेतलेली आहेत। तर पानं व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। आणि नंतर या पानावरती आपण तयार केलेलं पीठ मस्त लावून घ्यायचं आहे। थोडंसं लिक्विड टाईपमध्ये केलं ना मग मस्त लागलं जातं। आणि तुम्ही जर पिठापासून डायरेक्टली बनवत असाल
तर पीठ 1 ते 1.5 तास नक्की मुरून घ्यायचं आहे, म्हणजे पापड छान बनले जातात. या टाईपमध्ये असं सगळीकडे पाण्याला लावून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलं की मग पापड मस्त बनतात. नाहीतर कुठे कमी कुठे जास्त लागले ना मग तुटले जातात. तुम्हाला जे जे कलर पाहिजे ते तुम्ही बनवू शकतात. हे पापड दिसायला खूप सुंदर बनतात. लहान मुलांना तर रंगबिरंगी आवडतात, त्यामुळे बघितले की त्यांना छान वाटतं हे पापड. हे बघा, या शेवंतीच्या पत्त्यावर पण असं लावून घ्यायचे. छोटे असले तरी छान होतात. मी काही पानावर हे पीठ लावून घेतलेलं आहे. तर आता मी एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि याच्यावर ठेवून द्यायचे चाळणी. आणि पाणी छान उकळायला लागलं की याच्यामध्ये आपण ठेवून द्यायचे आपण तयार केलेले पानं, ज्यावर आपण पीठ लावून घेतलेलं आहे ते पानं याच्यामध्ये ठेवून द्यायचे. जेवढे बसतील तेवढे पानं ठेवून द्यायचे. चाळणी किती साईजची त्याच्यावर हे पानं बसले जातात, तर जेवढे बसतील तेवढे पानं ठेवून घेते मी. आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनिटातच म्हणजे 1.5 मिनिटातच मस्त वाफून निघतात हे एकदम छान असे. हे बघा, हे काढून घ्यायचेत. आणि लगेच दुसरे ठेवून द्यायचेत. ते पानं थंड झाले तर पापड व्यवस्थित निघला जातो. तोपर्यंत हे पापड मी वाफून घेऊन थंड करून घेतलेले आहेत. थंड झाल्यावर मस्त निघले जातात हे पापड, एकदम अलगद निघले जातात. हे पहा, या टाईपमध्ये काढून घ्यायचेत. एकदम सुंदर बनले जातात आणि याच्यावरती डिझाईन पण खूप छान येते. हे बघा, या टाईपमध्ये बनवून घ्यायचे. दिसायला सुंदर आणि एकदम झटपट होतात हे पापड. बाकीचे पण मी पापड असेच काढून घेते. हे बघा, असे काढून घ्यायचे. मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत. दिसायला पापड हे खूप सुंदर बनतात. याला आता मी मस्त वाळून घेते. हे फॅनच्या हवेखाली पण छान वाळतात, पण उन्हात वाळवले ना मग मस्त वर्षभर टिकले जातात हे पापड. तर मी मस्त उन्हात वाळून घेते यांना. मी सगळे पापड वाळवून घेतलेले आहेत. हे पहा, खूप छान झालेले आहेत. हे दिसायला खूप सुंदर बनतात. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा असे पापड. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.